नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या आता तिचा अभ्यास झाल्यानंतर सगळं आवरून ठेवत असते आणि म्हणू लागते, काय हे काव्या, अगं तुझ्या अभ्यासापेक्षा पसाराच जास्त असतो असं म्हणत काव्या ते सगळं काही आवरून ठेवत असते. आणि त्याचवेळी काव्याच्या हाती लागतं ते म्हणजे पार्थने तिच्यासाठी बनवलेलं बाळासोबतचं स्केच. आता काव्या ते स्केच हातात घेते आणि पाहत असते आणि त्याचवेळी रम्या त्या ठिकाणी येते. रम्या काव्याच्या हातातील स्केच पाहते आणि म्हणते, अरे वा, खरंच किती छान स्केच आहे, पार्थने बनवलंय ना? तर आता काव्या म्हणू लागते की हो, त्यांनीच बनवलं आहे. किती छान स्केच काढलंय ना तुझं आणि तुझ्या होणाऱ्या बाळाचं. आता काव्या काहीच बोलत नाही. रम्या म्हणते, बाय द वे, अगं तू जेवायला येतेस ना? तर काव्या म्हणते, हो, खरंच खूप भूक लागली आहे. तर रम्या काव्याला म्हणते, लागणारच, अगं आता तू 2 जीवांची आहेस. तर आता काव्या म्हणू लागते, हो, सगळ्यांकडून हेच ऐकायला मिळतं, खरं तर एक बर्डन आल्यासारखं वाटते. रम्या म्हणते, काय, मी काही वेगळं तर ऐकलं नाही ना? तर काव्या म्हणते, नाही, तू जे ऐकलंस तेच मी बोलले. रम्या म्हणते, तू तर आता बर्डन, ओझं असं काहीतरी म्हणालीस. तर काव्या म्हणते, हो रम्या, खरंच सांगू का, म्हणजे या सगळ्या गोष्टीचं आता खरंच ओझं वाटत आहे. रम्या, खरंच सांगू का, मला आवडतात अगं लहान मुलं, परंतु तुझी ती मैत्रीण रश्मी, तिच्याबद्दलचं ऐकल्यानंतर म्हणजे ती बोलते ना, ते अगदी खरं आहे. टाईम चुकीचा आहे. काय आहे ना रम्या, टायमिंग चुकलं की सगळं पुढे चुकतच जातं. आता हे ऐकून रम्या खुश होते आणि रम्या या सगळ्याला खतपाणी घालत म्हणते, काव्या, तू अगदी बरोबर बोलतेस. तुला एक सांगू का काव्या, म्हणजे मला तरी असं वाटतंय की तू अगोदर IAS व्हावंस आणि यानंतर म्हणजे तू IAS झाल्यानंतर तुझं आणि पार्थचं बाळ या जगात यावं. म्हणजे कसं आहे ना, तुझं करिअर महत्त्वाचं आहे. म्हणजे बघ ना, आयुष्यात करण्यासारखं किती काय काय आहे, पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर. आणि करिअर आपल्याकडून कितीतरी गोष्टी मागत असतं, म्हणजे धडाडी, कन्सिस्टन्सी, झोकून देऊन काम करणं, या सगळ्याच गोष्टी करिअरसाठी महत्त्वाच्या असतात. आणि या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून केल्या ना तरच करिअर घडतं, नाहीतर नुसती फक्त हौस होते. असं म्हणत आता रम्या काव्याला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. आता या सगळ्या गोष्टी रम्या बोलून दाखवते आणि वर म्हणते, अगं असं मी नाही या, म्हणजे रश्मी मगाशी म्हणत होती आणि त्या गोष्टी मला पटल्या म्हणून मी फक्त बोलत आहे. आता काव्य या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. रम्या पुढे काव्याला म्हणते, तुला आठवतं म्हणजे त्या दिवशी तू आणि पार्थ हॉस्पिटलला गेला होता आणि मी आणि विजय तुम्हाला पार्किंगमध्ये भेटलो. खरं तर त्यावेळी मीच विजयला प्रश्न केला होता, पण आता तुझी ही अवस्था पाहून मला तरी असं वाटतंय, म्हणजे मी तरी ठरवलंय की बाळाचा विषय अजिबातच नको एवढ्यात. काव्या रम्याला म्हणते, रम्या, तू काय बोलतेस हे कळतंय का मला, पण मी काय करावं ना तेच मला कळत नाहीये. आता रम्या नाटक करत म्हणते, मी तरी काय सांगू, आणि तेही तुला, म्हणजे तुला सांगू का, पूर्वीची काव्य असती ना तर तुकडा पाडून मोकळी झाली असती. आता हे ऐकताच काव्य रम्याकडे पाहते. तर रम्या पुढे काव्याला म्हणते, बाळ नको असेल तर निर्णय घेऊन टाक. आता हे ऐकताच काव्याला धक्का बसतो. रम्या म्हणते, हो अगं, हे अवघड नसतं आजकाल, हे सगळं सहज सोप्या पद्धतीने करता येईल. कोणी जरी तुझ्या पाठीशी उभं राहिलं नाही ना, अगदी पार्थ सुद्धा, तरी मी मात्र तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. मी तोपर्यंत ताटं वाढायला घेते हा, असं म्हणत रम्या तिथून निघून जाते. परंतु आता काव्या रम्याच्या बोलण्याचा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा नंदिनीला तिची वेळेवर औषधं देत असतो. तर नंदिनी जीवाला म्हणू लागते, वेदांत लवकरात लवकर सापडायला हवा. मला ना राहून फक्त नैनाचा चेहरा डोळ्यासमोर येतोय, ती किती रडत होती बिचारी. तर आता जीवा म्हणू लागतो, कसं आहे ना, आपण फक्त आपलं दुःख कुरवाळत बसतो. म्हणजे कालपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आपलंच दुःख या जगात सर्वात मोठं आहे, परंतु आज कळतंय की आपल्यापेक्षा सुद्धा कितीतरी लोकांच्या आयुष्यात डोंगरा एवढी दुःख आहेत, पण आपल्याला मात्र फक्त आपलंच दुःख मोठं वाटत असतं, इतरांचं नाही. पण या जगात कित्येक गोष्टी घडत असतात, कित्येक गोष्टींमुळे प्रत्येकाला काही ना काही दुःखही भोगावंच लागत असतं. आणि आपल्या या मुंबईसारख्या शहरात एक म्हातारी बाई अत्तराचा सुगंध घ्यायला लावून मुलं किडनॅप करतेय. बरं, आपण ज्या मुलांना किडनॅप करतोय त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या आईवडिलांची काय अवस्था होत असेल, याचाही विचार करू शकत नाही ती लोक. आपलं मूल कुठे असेल, सेफ असेल ना, या सगळ्या विचाराने त्या आईवडिलांची झोप उडाली असेल याचीही त्यांना जाणीव होत नाही का?
आता नंदिनी जीवाला आधार देत म्हणते, जीवा तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरात लवकर वेदांतला शोधूया. तर जीवा म्हणू लागतो, ती बाई दिसते तशी साधी नाहीये, मला तरी असं वाटते ती एकटी नाहीये, या सगळ्यामध्ये तिची टीम असणार आहे आणि ती एकत्र टीम मिळून हे काम करत असेल. आणि मला तरी वाटतंय की तिने आजूबाजूच्या माणसांना सुद्धा आपल्या टीममध्ये सामावून घेतलं असेल, सगळं काही अगदी व्यवस्थित मॅनेज केलं असेल. तर आता नंदिनी म्हणू लागते, असेल ती स्मार्ट असेल, परंतु गुन्हेगार एवढाही स्मार्ट नसतो. कारण ज्यावेळी तो गुन्हा करत असतो त्यावेळी काहीतरी चूक करतच असतो, काहीतरी पुरावा मागे सोडत असतोच. तो त्याचा गुन्हा पटकन उरकण्याच्या मागे असतो, घाईत असतो आणि घाईत कायम चुका होतातच. कुठला ना कुठला धागा हा मागे राहतोच आणि तो धागा आपल्याला पकडता आला पाहिजे. एकदा का तो सुटलेला धागा आपल्या हाती लागला की बरोबर आपल्याला ते शेवटचं टोक गाठता येईल. तर जीवा म्हणतो की हो, आपण ते टोक गाठणार, कारण आपल्याला हे सगळं काही कसं करायचं हे चांगलंच माहीत आहे. या अगोदर वसुहत्याचं सत्य शोधण्यासाठी सुद्धा आपण असंच जाळं टाकलं होतं, आता सुद्धा तसंच जाळं टाकायचं आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो, आपण एक काम करूया, आपण ना सगळं काही नोट डाऊन करून घेऊया, म्हणजे लाईन बाय लाईन सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी असतील तर आपल्यालाही कळेल की कुठली गोष्ट आपल्या हातून सुटते, कुठली गोष्ट आपल्या हातून मिस होते आणि त्या गोष्टीचा शोध आपण घेऊ शकतो. आता जीवा तिथे असणारी डायरी घेतो, परंतु त्याचवेळी त्याने लिहिलेलं ते पान समोर येतं, आम्ही आई बाबा होणार. आता जीवा नंदिनीकडे पाहतो, परंतु दोघंही इमोशनल न होता नंदिनी जीवाला म्हणते, पुढच्या पानावर लिहिताय ना? तर जीवा म्हणतो हो. आता जीवा लगेच नोट करायला घेतो. तर आता नंदिनी पॉईंट 1 म्हणते, सर्वप्रथम पॉईंट 1 म्हणजेच नैनाने ऑफिसला जाताना, कामावर जाताना वेदांतला यशस्वी पाळणाघरात ठेवलं होतं. पॉईंट क्रमांक 2 असं म्हणत नंदिनी पुढे म्हणते, कामावरून सुटल्यानंतर नैना वेदांतला पाळणाघरात घेण्यासाठी म्हणून गेली होती आणि तिथून ते बाहेर पडलेत. आणि पॉईंट क्रमांक 3 नैना आणि वेदांत पाळणाघराच्या बाहेर पडलेत आणि तिथून बाहेर पडल्यानंतरच त्यांना ती अत्तर विकणारी बाई भेटली. आता जीवा नंदिनीला प्रश्न करत म्हणतो की नेमकं वेदांतला ती बाई कुठे घेऊन गेली असेल. म्हणजे पाळण्याघराच्या समोरचा रस्ता हा 4 रस्त्यांमध्ये डिवायडेड आहे, म्हणजे नक्की कुठल्या रस्त्याने ती कुठे गेली असतील काहीच कळत नाहीये. तर नंदिनी जीवाला म्हणते, काहीतरी सुटतंय आपल्या हातून. तर आता नंदिनीच्या लक्षात येतं, नंदिनी जीवाला म्हणते, ती बाई नैनाला काय म्हणाली होती? कारण त्या बाई नैनाला म्हणालेल्या असतात, अगं पोराला पाळणाघरातून घेऊन आली आहेस ना, मग दमली असशील, जरा हा अत्तर हाताला लावून तरी बघ. असं हे बोललेलं वाक्य आता नंदिनीला आठवतं. नंदिनी जीवाला म्हणते, ती बाई म्हणाली होती की तुम्ही तुमच्या बाळाला पाळणाघरातून घेऊन आला आहात, दमला असाल. तर आता जीवा म्हणतो करेक्ट आहे. म्हणजे त्या बाईला कसं कळालं की नैना तिच्या बाळाला पाळणाघरात ठेवते आणि पाळणाघरातूनच आता घेऊन आली आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की ती बाई नैनावर लक्ष ठेवून असणार. तर नंदिनी म्हणते, अगदी बरोबर. जेव्हा आपण एक काम करूया, उद्या आपण यशस्वी पाळणाघरातच जाऊयात, तिथे जाऊन आपण नक्की चौकशी करूया आणि मला खात्री आहे की तिथे गेल्यानंतर आपल्या हाती काहीतरी लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसुहत्या फाईल नीट लावत असतात. तर रम्या म्हणते, काय ग, काय करतेस हे? तर वसुहत्या म्हणतात, काही नाही ग, बसली आहे, तर तुझ्या सर्टिफिकेटची फाईल नीट लावून ठेवत आहे. तर रम्या म्हणते, का असं अचानकच? तर आता वसुहत्या म्हणतात, काही नाही ग, बोलता बोलता विजय मला म्हणाला की रम्याच्या सर्टिफिकेटची फाईल मला तयार करून द्या. आता हे ऐकताच रम्याला धक्का बसतो. रम्या म्हणते, काय, माझ्या सर्टिफिकेटशी त्याचा काय संबंध? तर वसुहत्या रम्याला म्हणतात, मला काही माहीत नाही आहे, पण तो म्हणाला ना म्हणून मी करते. पण रम्या, अगं फाईल लावता लावता एक गोष्ट मात्र लक्षात आली. अगं किती स्पर्धांमध्ये तू यशस्वी ठरलीस, किती सर्टिफिकेट मिळवलीस, केवढी मोठी अचिव्हमेंट आहे तुझी ही. रम्या म्हणते, आता यामध्ये अजून एका सर्टिफिकेटची भर पडणार आहे, परंतु हो, त्या अचिव्हमेंटचं सर्टिफिकेट मिळणार नाहीये, पण अचिव्हमेंट मात्र खूप मोठी आहे. असं म्हणत रम्या खुश होते. वसुहत्या म्हणतात, एक मिनिट, मला जरा नीट सांगशील का काय घडलंय ते? तर रम्या म्हणते, हो अगं, आज काव्याने स्वतःहून माझ्यासमोर कबूल केलंय की तिला बाळ नको आहे. म्हणजे तिने माझ्यासमोर असं कबूल केलंय की तिला ह्या बाळाचं ओझं होतंय. आता हे ऐकून वसुहत्या खुश होतात आणि रम्याला विचारतात, काय सांगतेस, खरं बोलतेस तू? काव्य असं म्हणाले तुला? तर आता रम्या म्हणते, हो, कोण आहे मी? रम्या शितोळे. असं म्हणत दोघेही हसू लागतात. रम्या वसुहत्यांना म्हणते, आई, अगं ज्या गोष्टीसाठी मी तिला गुंडाळलं होतं ना,
ती गोष्ट अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबली आहे. वसुआत्या म्हणतात, हा. रम्या म्हणते, हो, खरं सांगतेय मी. म्हणजे असं समज की हे सगळं काही मी जमवून आणलं आहे. तर वसुआत्या आता रम्याचं कौतुक करतात आणि म्हणू लागतात, हो ग, माझी हुशार ती पोर. पण खरं सांग रम्या, म्हणजे काय, कसं जमवून आणलंयस हे सगळं तू? म्हणजे हे सगळं मॅनेज कसं केलं? रम्या म्हणते, अगं काही नाही, सगळं सोपं आहे. म्हणजे काव्यासारख्या मुलीला घोळात घेणं माझ्यासाठी कठीण नव्हतंच. मी सांगते तुला मी काय केलं. असं म्हणत रम्या तिने केलेलं कारस्थान आता वसुआत्यांना सांगू लागते. रम्या म्हणते, मी तिला एवढंच म्हणाले की बघ बाई, विचार कर आणि निर्णय घेऊन टाक. कारण आजच्या काळात अबॉर्शन करणे वगैरे काही कठीण नसतं. आता असं म्हणताच वसुआत्या हसू लागतात आणि रम्याला म्हणतात, म्हणजे तुझ्या या बोलण्याला ऐकून ती कबूलही झाली? वसुआत्या म्हणतात, खरंच तयार झाली आहे या सगळ्यासाठी ती? तर आता रम्या म्हणू लागते, तयार झाली आहे की नाही आपल्याला पुढे कळेलच. परंतु हां, माझ्या बोलण्यानंतर ती या निर्णयापर्यंत आली आहे. म्हणजे यापुढे माझंच ऐकण्याच्या नोटपर्यंत ती नक्की आली आहे. वसुआत्या रम्याला म्हणतात, नाही म्हणजे त्यांच्या लग्नापासून त्यांच्या मनात तुझी काही क्लीन तुझी इमेज निर्माण केली आहेस ना, ते बघता मला असं वाटते की काव्या तुझं नक्की ऐकेल. आता रम्या लगेच आपली कॉलर ताठ करते आणि म्हणू लागते, म्हणूनच तर हे सगळं काही मी घडवून आणलं. रम्या म्हणू लागते, ऐकलंच पाहिजे. आणि एकदा का तिने माझं ऐकलं आणि हे मूल अबॉर्ट केलं ना, की मग काव्यार्थ कायमचं संपेल. आणि आई, माझं गट फिलिंग मला सांगते की आजचा दिवस संपण्याच्या आत काव्या स्वतःहून माझ्याकडे येईल आणि स्वतःहून म्हणेल, रम्या आपण हॉस्पिटलला जाऊया आणि अबॉर्शन करून येऊयात. रम्या, तू येशील का गं माझ्यासोबत हॉस्पिटलला? तर वसुआत्या म्हणतात, मग काय करशील रम्या, तू जाशील का? रम्या म्हणते, जावं तर लागेलच ना ग आई. असं म्हणत दोघेही मोठ्याने हसू लागतात. रम्या म्हणू लागते, नाही तर देशमुखांची ही थोरली सून त्यांच्या वंशाचं पुढे काय करते याचे पुरावे कसे लागणार आपल्या हाती? असं म्हणत दोघेही अगदी आनंद व्यक्त करत असतात. आता रम्याच्या या प्लॅनने वसुआत्या खुश होतात आणि रम्याला अगदी प्रेमाने जवळ घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आणि नंदिनी आता पाळणाघरात आलेले असतात. आता यशस्वी पाळणाघराच्या ठिकाणी जीवा आणि नंदिनी या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी आलेले असतात, माहिती मिळवण्यासाठी आलेले असतात. तर आता यशस्वी पाळणाघरातील मॅडम जीवा आणि नंदिनीला ऑफिसमध्ये बोलावतात आणि त्यानंतर तिथे असणाऱ्या मुलांना बाहेर खेळायला पाठवतात. तर आता ते जीवा आणि नंदिनीला म्हणतात, तुम्ही दोघेही वर्किंग आहात का? वाटलंच होतं. म्हणजे तुमच्या घरी कोण नसतं का? तुमच्या घरी तुम्ही दोघंच असता का? तुमचं बाळ किती वर्षाचं आहे? नंदिनी म्हणते, एक मिनिट मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. आम्हाला आमचं बाळ पाळणाघरात टाकायचं नाही आहे. तर आम्हाला काही चौकशी करायची होती, काही माहिती मिळवण्याची होती आणि म्हणूनच आम्ही इथे आलो होतो. तर आता मॅडम म्हणतात, माहिती कशाबद्दल माहिती? तर जीवा म्हणतो, आमची एक मैत्रीण आहे नैना नावाची आणि तिचं बाळ 2 दिवसापूर्वी, तर आता त्या मॅडम म्हणतात, किडनॅप झालं आहे. माहीत आहे मला, कारण गेल्या 2 दिवसात तुमच्यासारख्या अशा असंख्य जणांनी इथे येऊन आमच्या डोक्याचा फक्त मनस्ताप वाढवला आहे. प्रत्येकजण येऊन ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळवत आहे, म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात, रिपोर्टर की पोलीस? तर आता जीवा म्हणतो, कोणीच नाही, या दोघांपैकी आम्ही कोणीच नाही आहोत. तर आता ते यशस्वी पाळणाघरातील मॅडम म्हणतात, मग तुम्ही इथे कोणत्या अधिकाराने आला आहात? नंदिनी म्हणते, मॅडम तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो, तुम्ही एवढं का चिडताय आणि तुम्ही का चिडून आमच्याशी बोलताय? आम्ही फक्त सहज तुमच्याजवळ माहिती मिळवण्यासाठी आलो आहोत. आणि नैना ही तर आमच्या कुटुंबातील व्यक्ती आहे, ती आमच्या खूप जवळची व्यक्ती आहे, मग आम्हाला सुद्धा काळजी वाटणारच ना. आणि हो, तुम्हाला असं वाटते की या सगळ्याशी तुमचा काहीच संबंध नाही, परंतु संबंध आहे. कारण ती बाई काय म्हणाली, तू तुझ्या बाळाला पाळणाघरात ठेवतेस. मग ज्या अर्थी त्या बाईला माहीत आहे की नैना आपल्या बाळाला पाळणाघरात ठेवते, वेदांत या पाळणाघरात असतो, याचाच अर्थ तिला सगळ्या गोष्टींची माहिती आहे, तिला या पाळणाघराबद्दल माहीत आहे. मग सुरुवात तर इथूनच होते ना. या गोष्टीचा अर्थ इतकाच होतो की वेदांत आणि नैना या दोन्ही व्यक्तींवर ती बाई लक्ष ठेवून होती. मॅडम, आम्ही फक्त चौकशी करतोय. मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं होतं की त्या दिवशी तुम्हाला काही संशयास्पद आढळलंय का? कुठल्या गोष्टीवर संशय यावा अशी ती गोष्ट त्या दिवशी घडली आहे का? एवढंच फक्त विचारायचं होतं. किंवा अशी कोणी व्यक्ती की जी वेदांतबद्दल चौकशी करण्यासाठी इथे आली होती, किंवा इथेच आसपास कुठल्या व्यक्तीवर तुमचा संशय वगैरे? आता मात्र त्या मॅडम अजून चिडतात आणि नंदिनीला म्हणू लागतात, ओ हॅलो, तुम्ही आमच्याच पाळणाघरात येऊन आमच्यावरच आरोप करताय.
तर जीवा त्यांना समजावत म्हणतो, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, आम्हाला असं काहीही म्हणायचं नाही आहे किंवा तुमच्यावर आम्हाला आरोपही करायचा नाही आहे किंवा तुमच्या पाळणाघरावर संशयसुद्धा घ्यायचा नाही आहे, पण तुम्ही प्लीज आमचं ऐकून तरी घ्या. तर त्या मॅडम आता जीवाला म्हणतात, तुम्ही आरोपच करताय, खरं सांगायचं तर या किडनॅपिंगशी आमचा काहीही संबंध नाही आहे. आमचं काम आहे की आई वडिलांकडून मूल घेणं आणि ते आल्यानंतर त्यांचं मूल त्यांना परत देणं आणि त्यानंतर इथून मूल गेल्यावर आमची जबाबदारी पूर्णपणे संपते. मग बाहेर ते मूल मरो किंवा काहीही करो, मग त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी खूप चिडते आणि त्या मॅडमना चांगलंच सुनावते. नंदिनी म्हणते, एक मिनिट, काय चाललंय तुमचं? काय बोलताय तुम्ही? हे कोण समजता कोण स्वतःला? कसली भाषा वापरताय आणि काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, मूल पाळणाघरात ठेवणं म्हणजे आई वडिलांसाठी ही आनंदाची गोष्ट असते का? तुम्ही असं बोलताय की मूल मरो किंवा काही करो त्याच्याशी तुमचं काहीच देणं घेणं नाही. आता मात्र त्या मॅडम पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. तर नंदिनी त्यांना सुनावत म्हणते, हे बघा, तुमच्या लेकी तुमचं काम फक्त मूल ठेवून घेणं इतकंच असेल, पण एखाद्या आईला आपलं मूल दुसऱ्याकडे सोपवताना तिला किती त्रास होत असेल ना, हे फक्त त्या आईलाच माहीत आहे. तुम्हाला साधी त्याची कल्पनाही करता येणार नाही. कधी तिच्या नजरेत पाहिलंय का? आपली मुलं ज्यावेळी या पाळणाघरात सोडत असतात ना, त्यावेळी त्यांच्या नजरेत गिल्ट असतं की आपण आपल्या मुलाला कितीतरी तासांसाठी आपल्यापासून दूर एका वेगळ्या ठिकाणी ठेवत आहोत. आणि ती माऊली ज्या पाळणाघरात आपल्या मुलाला आपल्या पोटच्या गोळ्याला ठेवत असते ना, त्या पाळणाघरावर त्या माऊलीचा पूर्ण विश्वास असतो. ती कामावर गेल्यानंतर ज्या पाळणाघरात ती आपल्या मुलाला ठेवते, ते पाळणाघर म्हणजे ते मुलांसाठी आई असते. बरं, या सगळ्यावरच ती निर्धास्त असते असं नाहीये. कामावरून परतल्यानंतर कधी एकदा आपल्या बाळाला कुशीत घेते, कधी एकदा आपल्या बाळाला आपल्या घरी घेऊन जाते. यासाठी तिची हुरहुर असते, यासाठी तिची धावपळ असते. तुम्हाला माहीत नसेल, पण एवढंच नाही आहे, आपलं बाळ ज्या जमिनीवरून चालतंय ना, ती जमीन कशी आहे हे पडताळून पाहत असते त्याची ती आई. त्यावर कुठला खडा तर नाही आहे ना की माझं बाळ खचरून पडेल. या सगळ्या गोष्टीची आईला काळजी असते. आणि तुम्ही असं कसं बोलू शकता की या सगळ्या गोष्टीची आमचा काहीच संबंध नाही? मी सुद्धा पाळणाघरातच लहानाची मोठी झाली आहे, मला सुद्धा पाळणाघराचा आदर आहे. परंतु तुमच्यासारखी माणसं जर असंच बोलत राहिली ना, तर यापुढे या पाळणाघरातून हसण्याचे नाही, भयान शांतता असेल इथे, असं म्हणत नंदिनीने चांगलंच सुनावलेलं असतं. त्यांची चांगलीच कान उघडणी केलेली असते. त्याचवेळी त्या ठिकाणी एक ताई येतात आणि विचारतात, मी आत येऊ का? तर त्या मॅडम म्हणतात, हो या ना. आणि आता नंदिनी आणि चिवाला म्हणतात, तुम्ही येऊ शकता, असं म्हणत त्यांना तिथून जायला सांगतात. आता त्या मॅडम त्या ताईंना बसायला सांगतात आणि म्हणतात, तुम्ही वर्किंग आहात का? तर त्या म्हणतात की हो, आणि म्हणू लागतात की हो, मला माझ्या मुलाला या पाळणाघरात ठेवायचं आहे. तुम्ही 5 वर्षावरील मुलाला पाळणाघरात ठेवता ना? तर त्या मॅडम म्हणतात की हो. आता जीवा आणि नंदिनी निघत असतात. नंदिनी म्हणते, थांबा जीवा, मला तर या मुलीवर सुद्धा संशय आहे, असं म्हणत नंदिनी तिचं बोलणं बाहेरूनच ऐकत असते. तर त्या मॅडम आता त्या ताईंना म्हणतात, तुम्ही या अगोदर तुमच्या मुलाला कधी पाळणाघरात ठेवलंय का? तर त्या ताई म्हणतात, हो ना, या अगोदर मी ठेवलं होतं. तर आता त्या मॅडम म्हणतात, कोणत्या पाळणाघरात? तर त्या ताई म्हणतात, चंदनमध्ये. चंदन पाळणाघरात मी ठेवलं होतं, परंतु 2 महिन्यापूर्वी त्या पाळणाघरातून एका मुलाचं अपहरण झालं. आता हे ऐकताच ती मॅडम जरा घाबरलेली असते आणि हे सगळं काही नंदिनीने पाहिलेलं असतं. तर आता त्या ताई विचारतात, परंतु इथे तसा काही प्रॉब्लेम नाही ना? तर त्या मॅडम म्हणतात की नाही, अजिबात काळजी करू नका, या पाळणाघरात 100% तुमच्या मुलांची अगदी व्यवस्थितच काळजी घेतली जाईल, अगदी आईप्रमाणे. आता हे ऐकून नंदिनी जीवाकडे पाहते आणि दोघंही तिथून निघून जातात. आता इथेच काहीतरी पाणी मुरत आहे, या मॅडमच यामध्ये सामील आहेत, हे जीवा आणि नंदिनीला चांगलंच कळालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या विचार करत बसलेली असते. ती खूप रडत असते आणि त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो. पार्थ काव्याला विचारतो, काय झालंय, अशा का बसलाय तुम्ही? आता मात्र काव्याला रडू आवरत नाही, ती खूप मोठ्याने रडू लागते. तर आता पार्थ विचारतो, काव्या काय झालंय, तुमच्या डोळ्यात अश्रू का? काय झालंय नक्की मला सांगा. काव्या मात्र खूप रडू लागते. काव्या काय झालंय, तुम्ही का रडताय सांगा ना. काव्या अगोदर तुम्ही रडणं थांबवा, असं म्हणत पार्थ काव्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काव्याला मात्र अश्रू अनावर होतात. या सगळ्यामुळे काव्याला खूप त्रास होत असतो. पार्थ काव्याला विचारतो, काव्या नक्की काय झालंय? तर आता काव्या म्हणू लागते, पार्थ तुम्ही अगदी बरोबर बोलत होता. तर पार्थ विचारतो, कशाबद्दल? काव्या म्हणते, रम्याबद्दल. आता हे ऐकताच पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, म्हणजे? पार्थ विचारतो, रम्याबद्दल म्हणजे नक्की काय घडलंय, काय केलंय तिने? तर आता काव्या घडलेला सर्व प्रसंग पार्थला सांगू लागते.
काव्या म्हणते, मला जरा तिच्यावर डाऊट आला होता आणि म्हणूनच मी तिच्याशी बोलण्यासाठी गेले होते. परंतु ज्यावेळी मी तिच्या रूमबाहेर गेले त्यावेळी मात्र तिचंच सगळं बोलणं मी ऐकलं आणि त्यावेळी मात्र मला धक्काच बसला. आता काव्या, रम्या आणि वसुआत्या यांच्यामध्ये झालेलं बोलणं पार्थला सांगू लागते. रम्या वसुआत्यांना म्हणत असते, एकदा का तिने माझं ऐकलं आणि हे बाळ अबॉर्ट केलं की मग मात्र काव्यार्थ कायमचा संपला. आणि हे ऐकताच काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. काव्या म्हणू लागते, पार्थ हे खरंच खूप भयंकर होतं असं म्हणत काव्य पुढचंही रम्याचं बोलणं पार्थला सांगू लागते. रम्या वसुआत्यांना म्हणत असते, माझं गट फिलिंग मला सांगते की आजचा दिवस संपण्यापर्यंत म्हणजे संपण्या अगोदरच काव्या माझ्याकडे येईल आणि विचारेल, रम्या तू येतेस का गं माझ्यासोबत हॉस्पिटलला? तर आता वसुआत्या म्हणतात, मग तू काय करशील? रम्या म्हणते, जावं तर लागेलच, कारण देशमुखांच्या या थोरल्या सुनबाई त्यांच्या वंशाचं काय करतायत त्याचे आपल्याला पुरावे नको का मिळायला? असं म्हणत दोघी हसू लागतात. आणि काव्याला आता रम्याचं सत्य कळालेलं असतं. रम्या काय आहे हे काव्याला कळालेलं असतं. काव्या हे सगळं काही रडतच पार्थला सांगत असते आणि त्यावेळी मात्र पार्थच्याही पायाखालची जमीन सरकते. पार्थ लगेच काव्याला जवळ घेतो, तिला आधार देतो आणि म्हणू लागतो, काव्या तुम्हाला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला मी काहीही होऊ देणार नाही. काव्या तुम्हाला काहीही झालेलं मी सहन करणार नाही. काव्या मी तुम्हाला सांगितलं होतं या रम्यावर विश्वास ठेवू नका. ती रम्या कशी आहे हे मला चांगलंच माहीत होतं. तिने जे काही माइंड गेम खेळले आहेत ना त्यावर तुम्ही विश्वास ठेवलात. आता मात्र काव्याला तिची चूक कळालेली असते. काव्या लगेच आपले कान पकडते आणि पार्थला सॉरी म्हणत असते. पार्थ काव्याला सावरतो आणि म्हणू लागतो, काव्या आता या सगळ्यातून तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल. आता तरी तुम्हाला रम्याचा खरा चेहरा कळाला आहे ना? आता काव्या कसंबसं स्वतःला सावरते आणि घडलेला प्रसंग सांगत पार्थला म्हणते, काल सुद्धा रम्याची एक मैत्रीण इथे आली होती. खरं तर रम्यानेच तिला इथे बोलावलं असेल असं मला तरी आत्ता वाटते, कारण ह्या सगळ्यामध्ये रम्याचाच हात आहे. ती म्हणत होती की मला सुद्धा IAS व्हायचं होतं, परंतु मुलं झाल्यानंतर ते शक्यच नाही. ती मला हे सांगण्याचा प्रयत्न करत होती की जर आपल्याला ध्येय गाठायचं असेल तर मुलाचा विचार करायलाच नको. म्हणजे हे सगळं काही रम्याचं प्लॅन होतं. रम्याची ती मैत्रीण मला असं दाखवून देत होती की लग्न झालं आणि मूल झालं आणि त्यानंतर माझं करिअर मागे पडलं. ती रम्याची मैत्रीण मला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती की मूल झालं की करिअर मागे पडतं आणि जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर आई होण्याची स्वप्न बघू नयेत. आणि पार्थ आत्ता मला कळतंय की रम्याच्या या सगळ्या गेमचा एक भाग होता. आता मात्र पार्थ चिडतो आणि काव्याला म्हणतो, आत्ता मी जाऊन रम्याला जा विचारणार आणि तिला म्हणणार आहे की तू आणि तुझी आई आत्ताच्या आत्ता चालते व्हा या घरातून. तर आता काव्या पार्थला थांबवते आणि म्हणू लागते, पार्थ पण कारण काय सांगणार आहात? त्या रम्याला माझ्याविरुद्ध पुरावे शोधायचे होते ना, माझ्याविरुद्ध पुरावे गोळा करायचे होते ना, मग करू देत. तिला जे पुरावे गोळा करायचे आहेत ना ते करू देत. पण आता या रम्याचं काय करायचं ना हे तुम्ही नका बघू पार्थ, कारण आता काव्या पार्थ देशमुख तिला चांगलाच धडा शिकवेल. आता पार्थ काव्याला म्हणतो, आता तुम्हाला रम्याचा खरा चेहरा कळाला आहे. आता तिला दाखवून द्या की ही पहिली काव्या काय करू शकते, जुनी काव्या काय करू शकते. तर काव्या म्हणते, मी तिला दाखवून देणारच आहे, परंतु या सगळ्यामध्ये मला माझ्या बोक्याची साथ हवी आहे. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, तुमचा हा बोका कायमच तुमच्यासोबत आहे, त्याच्या मांजरीसोबत आहे आणि या मांजरीला तो नेहमीच साथ देणार आहे, हे तुम्हाला माहीत असेल ना काव्या? असं म्हणत पार्थ पुन्हा एकदा काव्याला जवळ घेतो, तिला शांत करतो. आता मात्र काव्या खूप चिडलेली असते. रम्याचा खरा चेहरा काव्यासमोर आलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, गुरुजी घरी आलेले असतात. मानिनीताई गुरुजींना प्रश्न करत म्हणतात, जीवा आणि नंदिनी खरंच अगदी मनापासून प्रयत्न करतात, मग त्यांच्या या प्रयत्नांना यश का मिळत नाहीये? तर गुरुजी कोड्यातच म्हणतात की ज्यांना उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना वेळेत मिळतं त्यांना तर ते सांभाळता येत नाही. तर दुसरीकडे नंदिनी आता काव्याला समजावते आणि म्हणू लागते, रम्या चुकीचीच आहे, पण तू तरी कुठे बरोबर वागतेस? तर आता इकडे वसुआत्या गुरुजींना विचारतात, काव्याला बाळ होणार आहे ना? तर आता गुरुजी म्हणतात, मला तिच्या हातात बाळ दिसतंय. आता हे ऐकताच रम्याला धक्काच बसतो. तर आता काव्या आणि नंदिनी एकत्र येत रम्याला कसा धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.